अवकाळी पावसात गहू, हरभरा आणि कांद्यांचं जबरदस्त नुकसान। अवकाळीच्या फेऱ्यामध्ये बळीराजा कोलमडला। अवकाळी पावसामुळे संत्र्यांच्या बागांचं अतोनात नुकसान। जोरदार वाऱ्यामुळे संत्री पडली खाली तर झाडावरच्या संत्र्यांवर काळे डाग। नाशिकमध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसानं द्राक्ष बागांचं नुकसान। द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत। अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही तर सभागृहात आवाज उचलणार, अजित पवारांचं विधान। त्रास देणाऱ्या विरोधकांना मोठ्या मनानं माफ केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। 365 दिवस शिमगा साजरा न करण्याचा राऊतांना सल्ला। कोल्हापुरातल्या मुरगुडमध्ये बैलगाडा शर्यतीच्या अड्ड्यात अपघातांची मालिका। बैलगाड्याच्या अपघातानंतरही पोलिसांची हाताची घडी तोंडावर बोट। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा। संघाची मुस्लिम ब्रदरहुडशी तुलना केल्यानं नवा वाद। कोल्हापुरात अपहरण झालेल्या मुलाची 48 तासात सुटका। पोलिसांकडून दोघांना अटक। होळी धुळवडीचे विविध रंग न्यूज 18 लोकमतवर। कोकणात देवदानवांचं युद्ध तर नंदुरबारमध्ये काठी संस्थानच्या होळीचा मोठा उत्साह। बीडच्या विडा गावात धुळवडीचं जगावेगळं सेलिब्रेशन। जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची 90 वर्षांची परंपरा कायम।